हॅलो मैत्रिणींनो, चला जाऊया ना हिरव्या कंच आरोग्याला मिठी मारायला. हिवाळा सरायला 1 महिना आहे बरं. थंडीची दुकदुकी सुरू झाली. शेतातून धान निघाले, काही धान ढोलीत आणि काही धानाचे तांदूळ आपल्या ओंजळीत. मग नवीन तांदळाचा गोडसरपणा चाखायला हवाच ना. मऊ मऊ तांदळाची पांढरी शुभ्र खीर, पांढरे आयते आणि लागलीच हिरव्या कंच लसणाचे आयते. आता म्हणायचं नाही बरं, लसूण 400 रुपये किलो झाला आहे. 4 पाकळ्या घरी लावा, निघतोच हिरवा कंच लसूण. पातीचा हिरवा कंच लसूण शरीराला बलत्व आणि तरतरी देतो. सुवासाने लसूण उग्र असला तरी चवीला भन्नाट लागतो. आरोग्याची गुरुकिल्ली असते लसूण. सोबतीला पोकळ पातीचा कांदा. पोकळ जरी असला तरी पोकळ गप्पा नसतात बरं, दिसते तसं नसते. शिवाय जिरा, मीठ, मिरची, मेथी आहेच. आपलं मन आणि सौंदर्य हिरवं कंच ठेवायला शेती मातीतल्या पिकांशी करकचून मिठी मारली की आपल्यालाही हिरवा कंच टवटवीतपणा येतो की नाही ते बघा. मग आणा लसूण आणि तांदूळ. लसूण नाही मिळाला तरी माझ्या घरी आहेच कुंडीत लावलेलं. कशा वाटल्या आजच्या हिरवा कंच गप्पा? आवडल्या असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येते पुन्हा हिरवा रंग घेऊन.